ॲम्ब्युलन्स अडवली पण आमदाराच्या गाडीला जाऊ दिलं. उत्तर प्रदेशमध्ये काय घडलं तर यूपीच्या हरिमपूर जिल्ह्यातल्या कानपूर सागर हायवेवरचा यमुना पूल मागच्या काही दिवसांपासून शनिवारी रविवारी रिपेअरिंगसाठी कामामुळे वाहनासाठी बंद केला जातो. या काळात ब्रिज फक्त पायी चालणाऱ्या व्यक्तींसाठीच खुला असतो. शनिवारी ही ब्रिज सकाळी 6 पासून बंद होता. अशातच यूपीच्या टेडा गावात राहणाऱ्या शिवदेवी यांचं निधन झालं. त्यानंतर आईचा मृतदेह घेऊन मुलगा मानसिंग आणि त्याचा भाऊ जयसिंग ॲम्ब्युलन्समधून गावाकडे निघाले होते. सकाळी 9 वाजता ॲम्ब्युलन्स यमुना ब्रिज जवळ आल्यावर त्यांना पुढे जाण्यापासून अडवण्यात आलं. ॲम्ब्युलन्समध्ये आईचा मृतदेह आहे, आम्हाला पुलावरून जाण्याची परवानगी द्या अशी विनंती दोन्ही भावांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना केली, पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी या भावांनी आईचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवत 900 मीटर लांबीचा ब्रिज चालत पार केला. पुढे रिक्षातून आईचा मृतदेह गावी नेला. पण सकाळी हा ब्रिज बंद केल्यानंतरही स्थानिक भाजप आमदार मनोज प्रजापती यांच्या गाडीला मात्र तिथून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रशासनाने प्रजापती यांची गाडी ब्रिज बंद करण्याआधी गेल्याचा दावा केला असला तरी प्रजापती यांच्या गाडीचे ब्रिजवरचे फोटो व्हायरल झाल्यामुळे त्यांच्यावर टीका होती.